श्रीरामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती। शिकवण निरूपण नाम हा समास दासबोधातला। उंच असलेलं तत्व, उंच म्हणजे बौद्धिक दृष्टीने उंच, उंच म्हणजे कुठेतरी आकाशात असलेलं असं नव्हे। बौद्धिक दृष्टीने आमची झेप तिथपर्यंत जात नाही, विचारांनी ते कळलं तरी सुद्धा ते धारण करायला म्हणून जी अंतःकरणाची तयारी लागते ती करून घेणं हा या ग्रंथांचा उद्देश आहे। आणि त्याच्यामध्ये एक उंच ध्येय हे अंतःकरणाला, मानवी अंतःकरणाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यासाठी म्हणून रोज आमची पावलं त्या उद्दिष्टाच्या दिशेने पडतायत की नाही हा मुख्य प्रश्न आहे। म्हणून जे वाक्य आहे की 1000 miles जर्नी स्टार्ट्स विथ अ सिंगल स्टेप, किती लांब चालायचं असेल तरी पहिलं पाऊल पडायला लागतं। आणि ज्या वेळेला ते अध्यात्मातलं पहिलं पाऊल आहे तर ते पहिलं पाऊल हे रोजच पडायला लागतं। आणि ज्याप्रमाणे मागे ते उदाहरण दिलं होतं की कितीही मोठा बॅट्समन असला तरी त्याची प्रत्येक इनिंग हे पहिल्या बॉलला सुरू होते, तसं आमचा प्रत्येक अध्यात्माचा दिवस हा रोज सकाळी उठल्यानंतर अध्यात्माचा प्रवास नव्याने सुरू होत असतो। तो तितका अलर्टली नाही केला तर ते हळूहळू गणित बिघडायला लागतं। म्हणून तत्व म्हणून आम्हाला खूप उंचीचं काय काय कळालेलं आहे, हा शॉर्टकट आहे वगैरे सगळं मान्य आहे, पण तो शॉर्टकट असला तरी तो रस्ता आहे अजून चालायचा। आणि तो चालणं जे आहे आंतरिक अनुसंधानाच्या पातळीवर आणि त्याची बौद्धिक समज वाढवून तिथे सखोलतेने त्या अवस्थेमध्ये राहण्याची आमची जी शक्ती आहे अंतःकरणाची ती आम्हाला रोज घासून पुसून डेव्हलप करायला लागते बुद्धीला। आणि तसं नाही केलं तर मग एक जनरलाइज्ड पब्लिक आणि आमच्यामध्ये फरक याचा एवढाच राहतो की आम्हाला ते कळलेलं आहे फक्त की इथे इथे आहे आणि असं असं जायचं, पण त्याच्या पलीकडे आमची तयारी ही तितकीच आहे अजून फारसं। म्हणून समर्थांनी पुढे अखंड ध्यान निरूपण नावाचा समास होता, त्याच्यामध्ये फुटक मन एकवटले त्याने तुटक ध्यान केले। फुटक मन म्हणजे सगळीकडे विखुरलेलं मन। रामकृष्ण असं म्हणत असत की अरे मन वाटू नये असं म्हणतात, म्हणजे 4 गोष्टींमध्ये मन ते विस्कळीत आहे। आणि मग ते एक वेळेला आम्ही ध्यानाला म्हणून सगळं प्रिपेअर करून बसतो, ते जमतच नाही काही गेल्या। असं व्हायचं नसेल तर त्याला एक शिस्तीची आवश्यकता आहे। म्हणून योगसूत्रांचं पण पहिलं सूत्र आहे की अथ योगानुशासनम, आता योगाच्या दृष्टीने आम्ही अनुशासित होऊ, स्वतः आम्ही प्रिपेअर होऊ। जसं शाळेत जात असताना मुलांना नीट गणवेश घातलेला आहे, सर्व बूट वगैरे नीट चकचकीत केलेले आहेत, केस बीस कापलेले आहेत तरच घेतात, नाही तर मग रिमार्क मिळतो। तसं गुरूंच्याकडे जाताना आम्ही नेहमी आवरून जात असो। मी मध्यंतरी आत्ता बोलताना म्हटलं की स्वामींच्या पुढे स्वाध्याय करत असो त्यावेळेला स्वाध्यायाची तयारी म्हणजे मग ते पुस्तक उघडणं, नंतर ते वाचणं ही तर होतीच, पण मुख्य तयारी म्हणजे नीट दाढीबिडी करून जाऊन बसणं। ते इतके प्रिपेअर्ड असत की आम्ही त्यांच्या पुढे कशा तरी जाऊन बसलेलं आपल्याला लाज वाटते, तशा प्रकारचं। एकूण अध्यात्माची ही तयारी
जी आहे ती स्वतः देवासाठी म्हणून, देवाच्या दर्शनासाठी रोज स्वतःला तयार करणं, आणि त्याच्यासाठी म्हणून इन्स्पिरेशन जे आहे ते संत देत आहेत, पण रोज आम्ही ते एक स्वतःच्या मनाने उभारी घेऊन अध्यात्मासाठीची पावलं चालणं, याला म्हणून समर्थांनी या समासाला शिकवण निरूपण असं म्हटलं. शिकवण, समर्थ हे असे टिपिकल मास्तर कॅटेगरीतले आहेत की घेऊन बसून करून घेणारे, आणि त्याच्यासाठी त्यांना माहिती आहे की शिष्याला हे सगळं कळलंय, आणि तो आता भूमिका म्हणून समजून घेतल्यानंतर लिथार्जी त्याच्या मनामध्ये असतेच थोडीशी, की आता आपल्याला कळलंय, होईल, आता आपण चालतोच आहोत, गुरु आहे. तसं नाही उपयोग. बहुता जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. बहुधा जन्मांच्या शेवटी नरदेह प्राप्त होतो. आपल्याला काय पूर्वीचे जन्म आठवत नाही. स्वामी जसं म्हणत की नाही आठवत तेच बरं आहे. म्हणजे मागच्या जन्मातलं कोणाचं द्यायचं राहिले असतील तर आला, त्याला आठवलं तर तो येईल. तर गेलं गेलं, विषय संपला. रातगई बातगई म्हणतात तसं. पण एक मात्र आहे की विशेष कॅपॅसिटी असलेला शरीर आपल्याला प्राप्त आहे. आपल्याला तसं फारसं वाटत नसलं तरी पण ते आहे. कालच माझ्या असं मनात आलं की किती गोष्टी माणसाने बुद्धीच्या जोरावर स्वतःला हव्या तशा करून घेतल्यात. म्हणजे आजचं जे एकूण जगाचं स्ट्रक्चर आहे हे माणसानेच तर बनवलेलं आहे. अगदी आपल्याला हवं तसं मॉडिफाय करून करून. साधी गोष्ट म्हणजे कुठे बाहेर पडत असताना तयार होऊन निघणे, परफ्यूम वगैरे मारून. कुठला, म्हणजे आता कुत्र्या वगैरे समजा बाहेर पडत असेल तर कुठे परफ्यूम वगैरे मारायला त्याला वाटत पण नाही, आपण मात्र निघतो. अशा प्रकारे काहीतरी विशेष व्हावं, चांगलं व्हावं म्हणून आपलं जे एक अंतःकरणाचं फॅक्टर आहे की ज्याला सतत आनंदात राहायची इच्छा माणसाला मनामध्ये असते, की आनंदी राहावं, आपला आजचा दिवस हा कालच्या दिवसापेक्षा चांगला जावा, असं प्राण्यांना काही वाटत नसतं. म्हणजे माहिती नाही, वाटत असलं तर ते काय करत असतील. पण म्हणजे काय, म्हणजे करणार, लिमिटेड स्कोप आहे. म्हणजे मांजर असेल तर काल एक उंदीर मिळाला, आज 2 मिळावे, त्याच्या पलीकडे त्याला काय वाटणार. पण आपल्याला मात्र असं नक्की वाटत असतं की कालच्यापेक्षा आजचं चांगलं जावं. चांगलं जावं याचा अर्थ फक्त शारीरिक दृष्टीने नसून आंतरिक समाधानाच्या पातळीवर आम्ही उन्नती करून घ्यावी, बौद्धिक दृष्टीने आम्हाला काहीतरी सखोल प्राप्त व्हावं. अशा प्रकारचे तिन्ही प्रकारचे आनंद हे चढत्या वाढत्या प्रमाणात आम्हाला मिळावेत, अशी प्रेरणा आणि त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करण्याचा मोठा स्कोप माणसाच्या आयुष्यामध्ये आहे. म्हणून त्या वरकडदेह हे काबाड, नरदेह मोठे गबाड, असं समर्थांनी दुसऱ्या ठिकाणी म्हटलंय. की इतर जे सगळे देह आहेत हे काबाड कष्ट करण्यासाठी निर्माण झालेले आहेत. नरदेह मोठे गबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. बुद्धीची जी विवेक रचना आहे ती मात्र जाड पाहिजे, सुख उपभोगायचं असेल तर. सुख उपभोगणं याचा अर्थ केवळ शारीरिक पातळीवरचं आणि भावनिक पातळीवरचं सुख हे अनुभवता येतं, त्याला काही फार लागत नाही. पण असं सुख शाश्वत की ज्याला अंत नाहीये, ते म्हणजे स्वतःचं मूळ स्वरूप समजून घेण्यामधून येणारं सुख, ते अनुभवण्यासाठी मात्र विवेक रचना म्हणजे बुद्धीमधली एकूण विवेक धारण करण्याची टेंडन्सी ही जाड असली पाहिजे, प्रोटेक्शन असलं पाहिजे, ज्याच्यामधून आमचं अंतःकरण सारखं अनेक गोष्टीमध्ये वाहवत राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये मग समर्थांना हे सांगायचं आहे की दोन्ही प्रकारच्या टेंडन्सी माणसामध्ये आहेत. म्हणजे आपण काही असे लोक नाहीत की ईश्वरासाठी सगळं सोडून आता तपश्चर्येला जाऊन बसलाय. मग एक भाग आमचा बंदच झाला की प्रपंचामध्ये किंवा शारीरिक दृष्टीने काय मिळायचं ते आम्ही ईश्वराच्या इच्छेवर सोडून दिलंय आणि आता केवळ आम्ही ध्यानधारणा करत बसू. हा विचार जरी काही वेळा आमच्या मनात येत असला तरी सुद्धा तो तितका स्थिर नाही, कारण त्याच्यासाठी जे एक प्रकारचं वैराग्यशीलता लागते ती तितकी आमच्या मनामध्ये नाही. स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तीने पण संन्यास घेण्याच्या आधी स्वतःला टेस्ट करून बघितलेलं होतं. तो एक छान पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुरुची पांडे म्हणून त्या लेखिका आहेत आणि त्यांनी असं वेगवेगळ्या आठवणी ग्रथित केलेल्या आहेत, म्हणजे रामकृष्णांच्या या शिष्य परंपरेमधल्या सगळ्या शिष्यांच्या. तर त्यांनी असं म्हटलं की म्हणजे विवेकानंदांचे वडील गेल्यानंतर नरेंद्रनाथ, आणि ते स्वतः त्यांचं नाव नरेंद्रनाथ, आणि मग विश्वनाथ बाबू गेल्यानंतर त्यांच्यावर खूप विपन्न अवस्था होती आणि म्हणून मग ते एका वकिलाच्या
फर्ममध्ये विवेकानंद नोकरी करत होते. म्हणजे एका बाजूला रामकृष्णांकडे जात होते, एका बाजूला शाळेत मी त्यांच्या कॉलेजचा कोर्स पूर्ण करणं चाललेलं होतं, मध्ये हे नोकरी पण चाललेली होती. तर नोकरीच्या वेळेमध्ये ते असे 2-2 तास गायब बसत कुठेतरी. तर हा जो व्यक्ती होती मुजुमदार म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांच्यावर त्या बॉसने ही जबाबदारी दिली होती की हे कुठे गायब झाले तरी घेऊन यायचं पकडून. तसं ते आणायचं. म्हणजे हे कुठे काही वेळेला मग रामकृष्णांकडे असत, काही वेळेला कुठे मित्रांकडे गेलेले असत, असं ते शोधून आणायचं. आणि एक दिवस ते बराच वेळ गायब आहेत म्हणून ते म्हटले मी दक्षिणेश्वरला जाऊन आलो, तिथे नव्हते. घरी बघितलं, मित्रांकडे बघितलं, कुठेच नव्हते. म्हणजे त्या दिवशी ते सापडलेच नाहीत कुठे आहेत. आणि मग म्हणाले मी झालं माझी ड्युटी आणि मी घरी चाललो होतो. तर एका अतिशय गरीब वस्ती, जिथे काही झोपड्या आणि लोकांकडे काहीही नाही, अशा वस्तीमध्ये एक संन्यासी भगव कपडे घातलेला भिक्षा मागत होता. तर ते मला लांबून बघून असं वाटलं की हा संन्यासी या इतक्या दरिद्री वस्तीमध्ये भिक्षा कशाला मागतोय, त्याला इथे मिळणार तरी काय आहे. म्हणून मी थोड्याशा उत्सुकतेने पुढे जाऊन बघितलं तर ते नरेंद्रनाथ होते. त्यावेळेला संन्यास घेतलेला नव्हता, आधीच गोष्ट आहे ही सगळी. मग त्यांना बघितल्यानंतर एका स्त्रीने घरातली ओंजळभर धान्य त्यांच्या भिक्षेमध्ये घातलं, तर त्याच्यावर त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले तिला. आणि मग ह्याला बघितल्यानंतर मित्राला हे काय चाललंय, तर ते म्हटले की खरं तर माझी आता हळूहळू इच्छा अशी आहे की हे सगळं सोडून मी संन्यास घ्यावा, पण रामकृष्णांकडे संन्यास द्या असं म्हणण्याची माझी पात्रता आहे की नाही, ह्याच्यासाठी म्हणून मी हे टेस्टिंग करतो आहे की मी ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण माझं जे लहानपण आहे ते अतिशय समृद्धीत गेलेलं आहे, एक चांगल्या घरात वाढलेला मुलगा म्हणून जो एक अहंकार माझ्या मनामध्ये आहे, बौद्धिक अहंकार आहे, शारीरिक कॅपॅसिटीचा अहंकार आहे, आणि तो मी नमवू शकतो की नाही, तरच हे मला कळल्यानंतरच मी रामकृष्णांकडे संन्यास मागेन. हे अप्रकाशित आहे हा सगळा बराचसा भाग, त्यांच्या मूळ चरित्रामध्ये हा आलेला नाही. पण अशा प्रकारे सगळं काही सोडून देऊन आम्ही म्हणजे वनामध्ये जाऊन राहू असं नाहीये. आणि जसं सगळ्यांनी उठून जाणं जंगलामध्ये अपेक्षित पण नाहीये, म्हणजे कारण तिथे परत आम्ही सगळे उद्योग करणं, जे लोक सुखात आहेत त्यांचं पण आयुष्य आम्ही असं करू नये. म्हणून समर्थांनी असं म्हटलं की प्रपंच करावा नेमक, प्रपंच करा, काही प्रॉब्लेम नाही, प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. उभय लोक संतुष्ट होती म्हणजे एक ऐहिक आमचा जो भाग आहे तोही आम्ही सॅटिस्फाय करू, आणि दुसरं म्हणजे परमार्थिक पण आम्हाला आवड आहे, ते दोन्ही एकत्र चालवा. म्हणून आधीच्या पण एका समासामध्ये समर्थांनी प्रपंच सांडून परमार्थ कराल त्याने तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच सांडून परमार्थ केला त्याने अन्न मिळेना खायला, मग तो या करंट्याला परमार्थ कैसा, असं म्हटलं. म्हणून दोन्ही टेंडन्सी असतील, दोन्ही भाग आम्ही केले पाहिजेत, एक प्रपंच पण नीट चालवणं आणि त्याच्याबरोबर परमार्थ पण नीट चालवणं. प्रपंचामध्ये ती एक सोय नेमलेली आहे की आमचे एकूणच ज्या टेंडन्सीज सर्व प्रकारच्या आहेत त्या सॅटिस्फाय होतील. स्वामी माधवनाथांना एकाने प्रश्न विचारला होता, म्हणजे त्यांच्या बहुतेक त्यांच्या जीवनातला तो शेवटचा सत्संग असावा 96 सालचा. तर त्याच्यामध्ये एकाने विचारलं होतं की कर्मयोग आणि कर्म संन्यास हे जे दोन गीतेने भाग सांगितलेले आहेत, तर त्यातलं कर्मसंन्यास श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ. तर गीतेने तर असंच म्हटलं की कर्मयोग विशिष्यते, कर्मयोग हा जास्ती श्रेष्ठ आहे तुझ्यासाठी म्हणून, असं अर्जुनाला भगवंत सांगतात. तर त्याच्यामध्ये स्वामींनी एक्सप्लेन करताना असं म्हटलं होतं माधवनाथांनी की कर्मयोग हा जास्ती सोपा आहे, कारण त्याला तो सहज आहे, कर्म प्रवृत्ती ही सहज आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये लहान मुलं असोत, स्त्रिया असोत, कोणीही असो, कर्मयोग सहज करता येतो. कर्मसंन्यास हा जास्ती अवघड आहे. कर्मयोग हा, कर्म आपल्याला सकाळी उठल्यापासून कर्माची सवय आहे, सकाळी उठल्यापासून त्यांनी असं म्हटलं होतं की भांडावं असं वाटतं, सुरू करायचं, म्हणजे सगळं काही हक्काचा माणूस आहे भांडायला, तसं प्रकार. आणि त्या सत्संगाला स्वामीजी होते, म्हणजे स्वामी तिथे खाली बसलेले आहेत आणि ते रेकॉर्ड आहे, म्हणजे व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे. स्वामी हसताना त्याच्यामध्ये कळतात. आणि त्याच्यावर मग त्यांनी स्वामी माधवनाथांनी स्वामींची थोडीशी फिरकी घेतलेली आहे. काय आज मी हे वाक्य बोलले की सुरू करायचं भांडण, आणि मग लगेच काय आज आशा नाही का आली असं अशा प्रकारे. पण दोन्ही भाग करायचे आहेत आम्हाला अध्यात्मामध्ये, म्हणजे जीवनामध्ये, की
ज्या आमच्या प्रापंचिक गोष्टी आहेत त्याही पूर्ण करायच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे हे विसरायचं नाही आहे की परमार्थ करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे. कारण जोपर्यंत आम्ही हे सगळं त्या गोष्टींच्या पसाऱ्यामध्ये लागत नाही तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की म्हणजे युवावस्थेत जी लोक मुलं किंवा ज्या व्यक्ती स्वामींकडे किंवा सद्गुरूंच्या पाशी गेलेले असतात त्यांना एक क्लिअर डेस्टिनेशन असतात की स्वामी सांगतात तसं वागायचं, सोपं वाटतं. आणि हळूहळू ती व्यक्ती जशी लग्न होतं, मग EMI सुरू होतो, मग मूलबाळ होतं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी थोडं डायल्यूट होत की असं लक्षात येत नाही की 10-20 वर्षांपूर्वी स्वामींकडे बघितलेला मुलगा तो हाच का. इतकं ते हळूहळू पोटेन्शियल डिस्ट्रॅक्ट होत 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 वाया जातं. वाया जातं असं म्हणण्याचं कारण नाही खरं तर की ध्यानमार्गी असते ती व्यक्ती, कुठेतरी सद्गुरूंची आवड असते, साधना थोडीफार चाललेली असते, पण जे झील लहान वयामध्ये अनुभवाला येतं ते हळूहळू कित्येक व्यक्तींच्या बाबतीत दुर्दैवाने जसं ती व्यक्ती संसारामध्ये पडते तसं कमी कमी होत जातं. आणि इथे समर्थ आलं की असं होऊ देऊ नका की एकदा ह्यात गोडी लागली, कारण आम्ही म्हणतोय की आम्हाला परमार्थाची गोडी आहे, ती खरी तर सद्गुरूंच्या एकूण त्या ऑराची ओढ असते. म्हणजे असं अवाक होतो माणूस गुरूंकडे बघून. पण मुळात आम्ही ज्यावेळेला वैयक्तिक आतमध्ये डोकावून बघतो त्यावेळी आम्हाला असं लक्षात येतं की आम्हाला आतून जी गोडी आहे ती बरीचशी प्रपंचाचीच आहे. म्हणून माणसं परमार्थाच्या क्षेत्रात आल्यानंतर पण प्रपंच उभा करतात. तिथला एक केंद्राचा म्हणून एक प्रपंच असतो, तो केंद्रातल्या लोकांचा असतो. म्हणून परमार्थ आणि प्रपंच याच्यामधून फरक जो आहे तो वृत्तीचा आहे, आणि ती वृत्ती आम्हाला सदोदित सांभाळायला पाहिजे हे समर्थ सांगत आहेत. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की रिलॅक्स राहून हळूहळू बाय अँड बाय होईल, स्वामी करून घेतील, देव चालवून घेईल, अशा प्रकारच्या भाबड्या समजुतीमध्ये राहणं म्हणजे काय आहे तर घराला आग लागलेली असताना झोपून राहणं आहे. अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला, हे कैसा म्हणावा भला आत्महत्याला. आता ऐसे न करावे, बहुत विवेक वर्तावे, इहलोक परत्र साधावे दोहीकडे. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आड येणारा म्हणजे प्रापंचिक उन्नतीच्या मध्ये पण आड येणं आणि आध्यात्मिक उन्नतीच्या मधून पण आड येणं, याला दोनच कारण आहेत. एक म्हणजे अंतःकरणातला तमोगुण आणि रजोगुण. आणि तमोगुणाचं मुख्य लक्षण म्हणजे आळस. आळस याचा अर्थ शरीर दमलेलं आहे आणि आता काही कॅपॅसिटीच नाहीये अशा प्रकारची भाग म्हणजे आळस नसून मनाचं मुख्यतः काहीही सूक्ष्मात जायला केलेला प्रतिबंध, त्याला आळस असं म्हटलेलं आहे. आणि आळस हा असा भाग आहे, त्यांनी असं म्हटलं की कुठल्याही गोष्टीपेक्षा आळसाचं जे फळ आहे ते लगेच मिळतं. समर्थन म्हटलं मी काम केल्यानंतर त्याचं फळ महिन्याभरानंतर, आम्ही ऑफिसमध्ये काम केल्यानंतर आम्हाला पैसे मिळतात, पण आळसाचं तसं नाहीये. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, लगेच झोप लागते, काही प्रॉब्लेम नाही. सुख म्हणून आवडे आळसी लोक, आणि अशा प्रकारे झोप लागली की लगेच सुख प्राप्त होतं. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरवाढती, खाती जेविती सुखे होती यत्ने करूनी. की जे कष्ट करता आहेत त्यांना त्यावेळेला तो कष्ट पडतो, पण हळूहळू अंतःकरणाची उन्नती होत गेल्यानंतर, म्हणजे अगदी ऐहिक उन्नती झाल्यानंतर पण जे वैभव प्राप्त होतं त्या वैभवाचा उपभोग घेण्यासाठी म्हणून सुरुवातीला कष्ट करावेच लागतात. हे आम्ही व्यवहारामध्ये पण बघत असतो. तर तो भाग सोडून देऊन आम्ही लिथार्जीमध्ये आमचं प्रापंचिक पण अकल्याण करून घेत आहोत आणि आध्यात्मिक पण अकल्याण करतो. आणि मुख्यतः प्रापंचिक अकल्याण करण्याच्या बाबतीत माणूस बराचसा जागरूक असतो, पण अध्यात्मामध्ये आम्ही अध्यात्म करतोय का नाही करत आहोत याने आमच्या आजूबाजूच्यांना काही फरक पडत नसतो. म्हणून जागरूक राहण्याची जी जबाबदारी आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी, ती पूर्णतः आमच्या स्वतःवर येऊन पडते. स्वामीजी मागे जसं म्हणत असत की बँकेत जाऊन पैसे काढायचे असतील तर मॅनेजर असं नाही विचारत की ध्यान करून आलेच का, तो खात्यामध्ये पैसे आहेत का एवढंच विचारतो. तसं आम्हाला ती उन्नती साधायची असेल असं आम्हाला जर का वाटत असेल तर त्याच्यासाठी आम्ही स्वतः जागरूक असणं आवश्यक आहे. बाजूच्या कोणीतरी आम्हाला जागरूक करेल आणि आम्ही मग ध्यान करू असं रोज पॉसिबल नाही. तुला जर का आवड असेल तर ते होऊ शकेल, आणि त्याच्यासाठी या सगळ्यामध्ये म्हणून आमची जीवनशैली ही कुठेतरी आखलेली असण्याची आवश्यकता आहे. बहुतेक वेळेला अनेक जबाबदाऱ्यांमध्ये, अनेक प्रायोरिटीजमध्ये आम्हाला
अध्यात्म हे आयडियल म्हणून घडलेलं असलं तरी तितकं आमचं नीट चालू नाहीये. हा जो फॅक्टर आहे अंतःकरणातला, हा खूप काळ रेंगाळतो. म्हणजे अगदी 25-26 वर्षाच्या मुलाचं पण वाटत असतं त्याला की आत्ता अजून जमत नाहीये, अजून अनेक गोष्टी आहेत. पण 40च्या माणसाला पण वाटत असतं की आत्ता तर सगळं उभारणं चाललेलं आहे. आणि 60-70ला गेलेल्या व्यक्तीला पण हेच वाटत असतं की अजून नीट चालू नाही. म्हणून कुठल्याही आयुष्यामध्ये च्या फेजेसमध्ये बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत विषये रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, तथापि ब्रह्मणी कोपी न लग्न. भज गोविंदम भज गोविंदम. म्हणजे आयुष्याची स्टेज आमची ही गेल्यानंतर बघू असं म्हणणारा भक्त नव्हे, असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं की आहे याच वेळेला जर का आम्ही करायचा प्रयत्न नाही केला तर नंतर करू हे म्हणणं भाबडेपणाचं आहे. तसं होणार नाही. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही एकूण दिनचर्या तुम्ही तुमची आखून घ्या की ज्याच्यामध्ये तुमच्या अध्यात्माला पुरेसा वाव सापडेल. आणि तसं नाही केलं तर एकूण दिवसाचे 24 तासांमधलं आमची झोप बी सगळी आवरल्यानंतर उरलेला वेळ आमचा कुठे जातो कळत नाही. दिवस कुठे गेला, आजचा कळला नाही असं आम्ही जे म्हणतो, त्याच्यामधून ते कळलं नाही या प्रकारामध्ये अध्यात्माला मला कधी वेळच नाही मिळाला. म्हणून संतांची जीवनशैली जर का बघितली तर एक दिनक्रम आखलेला दिसतो. म्हणजे स्वामी माधवनाथांसारख्या व्यक्तीचा तर प्रश्नच नाही की सगळ्या गोष्टी अगदी टाइम टू टाइम चालायचं. स्वामींनी त्याला असं म्हटलं होतं की घड्याळ न बांधलेला पण सदैव वेळेत असलेला माणूस. हे कमालीच असतो पर्टिक्युलरनेस. पण अशा प्रकारची त्यांची बांधीव जीवनशैली नाही. थोडीशी इकडे तिकडे अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये व्यस्त आहेत असे सुद्धा जे संत आहेत त्यांची पण जीवनशैलीमधला जो पहिला भाग आहे की वैयक्तिक उपासनेला दिलेला वेळ हा त्यांची कधीही चुकत नसेल. स्वामींची दिनचर्या घरी असतानाची आणि दौऱ्यावर असण्याची याच्यामध्ये कधी फारसा फरक नव्हता. लोकांना संबोधित करणं, अनेक लोकांना भेटणं हा जो कामाचा भाग आहे तो वेगळा वेगळा असला तरी पहाटे उठल्यापासून लोकांशी संबंधित होईपर्यंत जो उपासनेचा भाग आहे तो कायम कॉन्स्टंट, आणि रात्री झोपताच्या आधीचा ध्यानाचा भाग कायम कॉन्स्टंट. त्याच्यामध्येही कुठलाही चेंज नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारे सूट दिलेली नाही स्वतःला. म्हणून आमचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही लोकांना जितकी सूट देतो त्याच्यापेक्षा खूप जास्ती स्वतःला सूट देतो आहोत आणि अध्यात्म साधावं असं कुठेतरी म्हणतो आहोत आणि ते दोन वाक्य एकमेकांशी मेळ खात नाहीत. आणि असामध्येच आमचा खूप बराचसा काळ चाललेला आहे. म्हणजे हे कोणाला तरी दोष देण्याचा असा म्हणून भाग नाहीये किंवा आता सगळं चुकीचं आहे म्हणून समर्थांनी पुढे महंत लक्षणांमध्ये खरं तर सांगितलेलं आहे की लोकांना सतत तुम्ही चुकीचं आहात असं सांगू नये. आवडत नाही आपल्याला फार वेळ की सगळीकडे जाऊन नेहमी चुकाच जर बघायचं तर जाऊ देत. पण कुठेतरी रियालिटी चेक आम्हाला आणला पाहिजे की असं जर का असेल तर काय करावं. त्यांनी असं म्हटलंय की दिनचर्या सांभाळावी. म्हणून लॉंग टर्म ध्येय आहे आमचं वगैरे सगळं ठीक आहे, तू दिवसभराचं पहिलं कॅल्क्युलेट कर. कारण जे मिस आउट होत आहे ते तुझं रोजच्या पातळीवर होत आहे. म्हणून टेक केअर ऑफ मिनिट्स, देन मिनिट्स विल ऑब्वियसली टेक केअर ऑफ अवर्स. हे जे स्वामी माधवनाथ उद्धृत करत असत की तुम्ही मिनिटांची काळजी घ्या, मिनिटं सांभाळा कुठे कुठे वाया झालेली आहेत, तास त्यांची काळजी आपोआप घेतली. म्हणून अख्खं जीवन आखू नकोस, दिवस आख असं त्यांना सांगायचं आहे की दिवसभरामध्ये काय काय करावं. समर्थांनी अक्षरशः हा समास मुद्दाम वाचा, म्हणजे 11.3 आहे समासाचं नाव, समासाचा नंबर, शिकवण निरूपण, दशक 11वा, समास 3रा. काय काय करावे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्त्या आठवावे सर्वोत्तमाचे. प्रातःकाळी उठावे म्हणजे तिथेच आम्ही पहिल्याच इथे आमची फुली प्रातःकाळी म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी उठावे, काही पाठांतर करावे, काहीतरी सिलेक्टेड असावं जे आम्ही उठून वाचू, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमाचे म्हणजे ध्यान करावं. सगळीकडे म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये पण प्रभाते मनी रामा चिंतित जावा, म्हणजे थोडक्यात आम्हाला उठल्यानंतर आमच्या घरातले उठण्याच्या आधी थोडासा तासभर हवा असं त्याच्यामध्ये गृहीत आहे. म्हणून घरातले कितीला उठतात त्याच्या आधी तासभर आमचं सुरू झालं तर ह्या सगळ्याला सुरू होते. तिथेच जर का चुकलं तर मग गेलंच. मुखमार्जन, प्रातस्नान, संध्या तर्पण, देवतार्चन, पुढे वैश्वदेव उपासना, यथासंग सगुण उपासना थोडीशी. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राज्य राखावा सकळ लोक. ज्याचा ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावे.
म्हणजे आपापलं जे काही जॉबचं गोष्ट आहे तिथेही सावधपणे वागा, अप्रोप्रिएट वागा. समर्थांना असं भोंगळपणा कुठल्याही प्रकारचा अपेक्षितच नाहीये. म्हणून ज्याचा ज्याचा जो व्यापार आहे तिथे तिथे खबरदार राहावं. कोणी नाहीतर रिलॅक्स राहिलात तर पोर म्हणजे कोणतरी किरकोळ व्यक्ती पण येऊन प्रॉब्लेम मध्ये टाकेल तुम्हाला. पोर वेढा लावी असं त्यांनी म्हटलंय. आणि मग चुके ठके विसरे सांडी म्हणजे आपली आठवण होते की काय काय चुकतं, काहीतरी विसरतं, सांडतं. आणि मग राहून गेल्यावर आठवण झाली या चरफडी, दुश्चित आळसाची रोकडी प्रचित पहा. अशा प्रकारे अजिबात नीट फोकस नसणारे व्यक्तिमत्व, या कारणे सावधान एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटते. म्हणजे आम्ही आमची ड्यूज सगळ्या प्रकारे केल्यानंतर मग अन्न गोड लागतं. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदी क्षण दोहीकडे. म्हणजे प्रपंचामध्ये पण ग्रोथ करून घेण्यासाठी म्हणून रिलॅक्स नाही. आणि दुसरं म्हणजे जो जो मोकळा वेळ मिळतो आहे तो एकतर अनुसंधानात, नाही तर चिंतनात, नाही तर संकीर्तनात, अशा प्रकारे कारणी लावावं. म्हणून दिवसभराचं टॅली आम्ही शेवटी काही लोकांना डायरी लिहायची सवय असते, ती सगळ्यांनीच उठून डायरी लिहावी तसातला भाग नाही, पण थोडंसं हिशेब करण्याकडे माणसाची प्रवृत्ती असली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये मध्यमवर्गीय लोक असत ती हिशेब करून ठेवत, आज कोटे कोटे काय काय खर्च झाला, मग बसला 10 पैसे गेले तरी लिहिलेलं असेल. ती सवय आम्हाला फारशी राहिलेली नाहीये. पण आमच्या एकूण अंतःकरणाच्या वेगवेगळ्या गोष्टी रोज मनामध्ये उमटणाऱ्या, आणि त्याच्यानंतर आम्ही दिवसभरातला किती काळ अनुसंधानात गेला ह्याचा कुठेतरी हिशेब स्वतःपाशी रोज द्यायला पाहिजे. त्याने आम्हाला हे कळेल की आमचा वेळ फुकट कुठे जातो. कारण तो रोजच्या पातळीवर फुकट जाणारा वेळ हाच आमच्या एकूण आयुष्यामधल्या जे गणित आहे त्याचा एकूण बॅलन्स बिघडवणार आहे. म्हणून सावध जर का राहायचं असेल तर लॉंग टर्म ध्येयाच्या दृष्टीने सावध न राहता रोज आम्ही काय करणार आहोत ह्याचं आमचं प्लॅनिंग पक्कं असलं पाहिजे थोडंसं. आणि याच्यामध्ये एक कॉन्क्रीट की असंच वागा असं समर्थांना सांगायचं नाहीये, पण ह्या गोष्टी तुमच्या दिवसभरामध्ये इन्क्लुडेड आहेत की नाही हे आम्ही बघायला पाहिजे, की कुठेतरी आमचं चिंतन रोज होतंय की नाही. नाहीतर आम्ही स्वाध्याय करू त्या दिवशी आम्ही चिंतनाला सुरुवात करतो, ज्या दिवशी आम्हाला स्वाध्याय ॲलोकेट होतो त्या दिवशी. कारण आता बोलायचंय म्हटल्यानंतर आता वाचायला हवं असं न करता रोज आम्हाला तितकी गोडी नसेल तरी आम्हाला एक महत्त्व पटलेलं आहे म्हणून तरी आम्ही करणं अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारे आमच्या अंतःकरणामध्ये असलेली लिथार्जी आम्ही झटकून अध्यात्मासाठी म्हणून पुढे आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे समर्थांना असं सांगायचं की याच्याबरोबरच आम्हाला जे सांसारिक आवडी आहेत त्याच्यामधून आम्ही अनेक गोष्टींशी संबंधित होत असतो, अनेक व्यक्तींशी संबंधित होत असतो. अनेक वेळेला आमच्या मनाप्रमाणे घडतं आणि कित्येक वेळेला आमच्या मनाविरुद्ध घडतं. आणि मग आमच्या मनासारखं फारसं घडत नाहीये म्हणून माणूस उद्विग्न राहतो. तो उद्विग्न राहण्यासाठी म्हणून ही भूमिका सांभाळावी की आहे ते तुके देवाचे. म्हणून ह्याला कर्मयोगाचीच एक वेगळ्या प्रकारे उपदेश समर्थ करत आहेत की दोन्ही गोष्टींमध्ये तुमचं जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते पूर्ण करा. व्यवहारात उतरण्याआधी स्वतःला ज्या महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वेळ काढून ठेवा. त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला असलेल्या विश्रांती जी हवी वाटते अंतःकरणा शरीराला, ती विश्रांती प्रियता थोडं कमी करा. एका समासामध्ये कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. म्हणजे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सुख वगैरे विसरून जा असं समर्थांनी म्हटलं. एक काहीतरी चॉईस ठेवायला लागेल, एक तर कीर्ती मिळेल नाही तर सुख मिळेल. म्हणजे शारीरिक आरामात चाललं आयुष्य नो प्रॉब्लेम, तसंच जर काढायचं असेल तर एकदा तर ठरवून तरी टाका. आपला प्रॉब्लेम असा आहे की दोन्हीकडे बरं पण चालावं असं वाटतं आणि मोठं काहीतरी मिळवावं असं वाटतं. दोन्ही एका वेळेला साध्य होणार नाही असं समर्थ सांगतात की काहीतरी मोठं करायचं असेल तर तुला बेसिक काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. विश्रांती प्रियता जी अंतःकरणाची आहे ती सोडावी लागेल. आणि ते केल्यानंतर कर्तव्य कर्म केल्यानंतर त्याच्या आधी ईश्वराचं अनुसंधान राखलेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रोटेक्टेड अंतःकरणाने ज्यावेळेला व्यक्ती व्यवहारात जाते त्यावेळेला व्यवहारामध्ये पण ती फार गुंतत नाही. आपलं जे काही कर्तव्य कर्म आहे ते केलं त्याच्यानंतर हा भाव मनामध्ये आहे की आहे ते तुके देवाचे,
ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. अंतःकरणामधला जो रजगुण आहे तो सारखं अनेक गोष्टींच्या होण्या न होण्यावर आमच्या सुख आणि दुःखाची परिभाषा ठरवत असतो. तोही भाग ज्या ज्या काही गोष्टी दिवसभरामध्ये झाल्या ते ईश्वराला अर्पण असं म्हणून जर का राहिलं तर ते अंतःकरण अनेक गोष्टींमध्ये न गुंतता हळूहळू बलवान व्हायला शिकेल. आणि त्याच्यासाठी म्हणून काय काय करायला लागेल तर कर्म, उपासना आणि ज्ञान जेणे राही समाधान, परमार्थाचे जे साधन त्याची ऐकत जावे. आणि याच्यामध्ये श्रवण हे जो भाग आहे की परमार्थाचा जो मूळ शुद्ध परमार्थ आहे तो आम्ही आमच्या श्रवणामध्ये ठेवला पाहिजे. श्रवण याचा अर्थ ऐकणं किंवा वाचन अशा प्रकारच्या ग्रंथाचं. याच्यामधून आम्ही एकूण आमचा दिवस किती प्लॅन करतोय, त्याच्यामधून आम्ही हळूहळू सक्सेसफुल होतोय किती रोजच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हे अवलंबून आहे. म्हणून शॉर्ट टर्म गोल्स स्वतःला ठेवावीत. जी शॉर्ट टर्म गोल्स अचीव करता करता जी शॉर्ट टर्म गोल्स आमच्या लॉंग टर्म गोल्ससाठी म्हणून उपयोगी आहेत अशा प्रकारची शॉर्ट टर्म गोल्स. आणि त्याच्या आधाराने आम्ही थोडी थोडी का असेनात पण भक्कम आणि स्टेडी अशा प्रकारची प्रोग्रेस करून घेऊ शकतो. म्हणून प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये माणूस ज्या प्रकारे प्रोग्रेस ओरिएंटेड असतो आणि त्याच्यासाठी थोडं 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 काम करतो, तसं आमचा पारमार्थिक प्रवास पण आम्ही प्लॅन केला पाहिजे असं समर्थानं सांगायचं. आमचा प्रपंच प्लॅन्ड असतो बराचसा की टार्गेट्स ठरलेली असतात आणि परमार्थ देवाच्या कृपेवर सोडलेला असतो. असं न करता परमार्थ पण आम्ही प्लॅन केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते प्लॅनिंग ॲक्च्युली प्रॅक्टिकली काय करता येईल याच्यासाठी आमचा दिवस पण थोडासा प्लॅन्ड असला पाहिजे की ज्याच्यामध्ये उपासनेला वेळ असला पाहिजे, स्वतःपाशी राहण्याला वेळ असला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टींमधून आम्ही डिस्ट्रॅक्ट होतोय त्या त्या गोष्टी आम्ही कमी कशा करू शकू याच्यासाठी म्हणून अंतःकरणाने सजग राहणं असं म्हणून समर्थांनी ह्या एकूण समासामध्ये थोडंसं तत्वज्ञानात्मक भाग चाललेला आहे. त्याला थोडा फाटा देऊन समर्थांनी ते तत्वज्ञान कळलं पण वळलं नाही अजून. ते वळण्यासाठी म्हणून जी अंतःकरणाची भूमिका तयार करून घ्यायची आहे ती पण समर्थ या समासामधून करतात. त्यातून प्रेरणा घेऊन थोडंसं आम्ही स्वतःला जास्तीत जास्त ऑर्गनाईज करत नेणं ह्याच्याकडे लक्ष द्यावं असं समर्थांना अभिप्रेत आहे. ह्याच्या पुढचा जो समास आहे तो पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.